गावातल्या भंडाऱ्यात जेवण करायला आलो. त्यात हा पोऱ्या मला घडी घडी भाजीच वाढत होता. म्हटलं अरे दमधर रे बा जरा. जेवण झाल्यावर जरासं वाढू लागलं. गावातल्या भंडाऱ्यात वाढणाऱ्यापेक्षा जास्त योगदान असते कांदा निंबू चिरणारेचं. गावाकडची हेच तर एक खासियत आहे. तिथून आपली स्प्लेंडर घेऊन मी निघलो नांदुऱ्याकडे. काऊन की आपल्या पियुष भाऊच्या कृषी उत्पन्न बाजारची आज ओपनिंग होती. पेट्रोल टाकायला आलो पंपावर, पण आज बी काही या ठिकाणी पेट्रोल नव्हतं. म्हटलं जाऊ द्या, पेट्रोल नाही तर टायरात हवा तरी मारून घेतला. आता आलोच तर रिकामं कशाला जा. मग दोन्ही टायरात टन हवा मारून घेतली. नांदुऱ्यात आयुष भाऊ भेटले, मग त्याच्याच गाडीवर बसलो. काऊन की आम्हाला दोघांना बी एकाच ठिकाणी जाणं होतं. ते म्हणजे आपल्या पियुष भाऊच्या कृषी उत्पन्न बाजारच्या ओपनिंगला. मा अंदाजानं हे एक काम लय चांगलं झालं. काऊन की आपल्या नांदुऱ्यात एकच मार्केट आहे, ते बी सरकारी आहे. आता त्याच्या कॉम्पिटिशन मध्ये हे प्रायव्हेट मार्केट झालं. म्हणजे शेतकऱ्याकडे आता दोन ऑप्शन झाले. मग काय पाहू आता कोणतं मार्केट चांगला भाव देते. पियुष भाऊ म्हणत जेवण. म्हटलं अरे नाही हो बा, मी जेवण करून आलो. तरी मला जेवण करायला बसणंच पडलं. ते म्हणत तू जर जेवला नाही तर मी समजेन की तुला आमच्या घरचं चालत. मग त्याच्या मनाच्या शांतीसाठी तरी जरासं जेवण करणंच पडलं. जेवण झाल्यावर त्या ठिकाणी सगळे सोबत ओळख करून घेतली. मी नव्हतो ओळखत कोणाले, पण सगळे मला ओळखत. पण आजच्या जेवणातली जिलेबी बनवली होती या बुवानं. सगळं काही आटपल्यावर मार्केटच्या ऑफिस मध्ये आलो. सत्यनारायणाची पूजा मांडेल होती तरी पाहायला लागलो. ऑफिस मध्ये येऊन पियुष भाऊच्या काकासोबत ओळख करून घेतली. चांगला सरकारी मार्केटपेक्षा आपल्या मार्केटमध्ये